हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेशन्सचे रूल्स पाहिले होते. म्हणजे जे बेसिक रूल्स जे आपल्याला अरिथमेटिक ऑपरेशन्स करताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे असे रूल्स पाहिले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवरती जाऊन तो व्हिडिओ पहिला पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला ते रूल्स लक्षात आले तर अरिथमेटिक ऑपरेशन्स करणं इझी जाईल. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला अरिथमेटिक ऑपरेशन्स ॲक्च्युली परफॉर्म करायचे आहेत. तर हा आपला नंबर प्रॉब्लेम्सचा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. तर बेसिक अरिथमेटिक ऑपरेशनचा टाईप आहे फ्रेजिओलॉजी, म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो पदावली. तर पदावली म्हणजे काय? अरिथमेटिक ऑपरेशन्स आपण एका सिक्वेन्समध्ये लिहितो, एका सिंगल लाईनमध्ये, त्याला म्हणतात पदावली. ठीक आहे. जसे की आता इथे हे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेशन सिंगल लाईनमध्ये लिहिलेले आहेत. तर असे हे जे सिंगल लाईनमध्ये लिहिलेली पद्धत आहे त्याला म्हणतात पदावली, म्हणजे फ्रेजिओलॉजी. तर हे एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आता बघा, फ्रेजिओलॉजीचे काही नियम आहेत. जसं अरिथमेटिक ऑपरेशन्सचे इंडिव्हिज्युअल काही नियम आहेत, तसं पदावलीचे काही नियम आहेत. तर ते नियम पहिला बघूयात, म्हणजे पदावलीची एक्झाम्पल सोडवणं आपल्याला इझी जाईल. रूल्स टू सॉल्व फ्रेजिओलॉजी प्रॉब्लेम्स. पहिला पॉईंट काय आहे की सॉल्व द प्रॉब्लेम इन द फॉलोइंग सिक्वेन्स. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. तर तो सिक्वेन्स काय आहे ते आपण पहिला पाहूयात. पहिला बघा, पॅरेंथेसिस सॉल्व करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिला. ठीक आहे. तर जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की पॅरेंथेसिस कुठे आहे का, असेल तर तो पहिला सॉल्व करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं स्क्वेअर ब्रॅकेट. एक्झाम्पलमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट कुठे आहे का ते बघायचं आहे. पॅरेंथेसिस सॉल्व करून झालं की मग स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करायचं. नंतर येतं कर्ली ब्रॅकेट. जेव्हा पॅरेंथेसिस आणि स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करून झाले तेव्हा मग कर्ली ब्रॅकेट असेल तर ते सॉल्व करून घ्यायचं. तर हे 3 सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. पहिला पॅरेंथेसिस, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर कर्ली ब्रॅकेट. नेक्स्ट पॉईंट बघा, परफॉर्म द ऑपरेशन इन द फॉलोइंग सिक्वेन्स. म्हणजे ऑपरेशन्स परफॉर्म करताना काय सिक्वेन्स फॉलो करायचा. तर पहिला आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन तुम्ही सॉल्व करायचं आहे. मग पहिला मल्टिप्लिकेशन करा किंवा पहिला डिव्हिजन करा किंवा दोन्ही एकत्र करा. पण एक्झाम्पलमध्ये पहिला ऑपरेशन करताना मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पहिला सॉल्व करून घ्यायचं. नेक्स्ट जायचं मग ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शनला. तुम्ही पहिला ॲडिशन करा किंवा पहिला सबस्ट्रॅक्शन करा किंवा दोन्ही एकाच स्टेपमध्ये करा, चालतं. पण ऑपरेशन्स करताना पहिला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन खतम करून घ्यायचे सॉल्व करून, त्यानंतर मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं. ठीक आहे. हे बेसिक रूल्स आहेत पदावलीचे एक्झाम्पल सॉल्व करताना. आता आपण ॲक्च्युली पदावलीचे प्रॉब्लेम सॉल्व करूयात. पहिला प्रॉब्लेम बघा, 45 डिवायडेड बाय 5 प्लस 20 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 12. याच्यामध्ये आपल्याला बघायचं रूल्स काय सांगतात. पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये कुठे ब्रॅकेट्स आहेत का, नाही आहेत, त्यामुळे ब्रॅकेटचा प्रश्न संपला. आता मग काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. ऑपरेशन्समध्ये काय आहे, पहिलं ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचं असतं, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन. आता इथे बघा, इथे कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का, आहे. इथे डिव्हिजन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. मग तुम्ही पहिला डिव्हिजन करू शकता किंवा पहिला मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा दोन्ही एकाच स्टेपमध्ये सुद्धा करू शकता. इक्वल टूनं स्टार्ट करायचं आहे. 45 डिवायडेड बाय 5 काय होतं ऑपरेशन्स, 5 1 जा 5, 5 9 जा 45. त्यामुळे 9 प्लस 20 मल्टिप्लाय बाय 4 काय होतं, 24 जा 80. आपण याच्यामध्ये काय केलं, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकाच स्टेपमध्ये परफॉर्म केलं. ठीक आहे. आता -12 आहे तसं लिहून घ्यायचं. आता बघा, हे आपण सिम्प्लिफाय केलं आहे एक स्टेपमध्ये. नंतर आता याच्यामध्ये परत कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन दिसतं आहे का, नाही आहे. त्यामुळं आता करायचं ॲडिशन सबट्रॅक्शन. इक्वल टू 9 प्लस 80 89, -12 आहे तसं लिहून घ्यायचं. 89 - 12 77. इझी आहे. चला आता दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. हा आहे दुसरा प्रॉब्लेम. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहेत. इथे कुठे ब्रॅकेट आहेत का, आहेत. पॅरेंथेसिस आहे, करेक्ट. मग पहिला पॅरेंथेसिस सॉल्व करून घ्यायचं. 5 - 2, 5 - 2 काय येतं, 3 येतं. मग पहिल्यांदा काय, पहिला एक आपण स्टार्ट कसं करतो, इक्वल टूनं स्टार्ट करतो, राईट.
इक्वल टू लिहिलं, ब्रॅकेटपर्यंत आहे तसं लिहून घ्यायचं. 6 + 2 × 4 मायनस ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं, काय येतं 5 - 2 येतं 3. ठीक आहे, हे ब्रॅकेटचं इथं आलं 3. नंतर × 6 / 3 ॲज इट इज लिहून घेतलं. पहिलं ह्या स्टेपमध्ये फक्त आपण हे ब्रॅकेट सॉल्व करून इथे व्हॅल्यू लिहून घेतली. आता बघायचं परत कुठे ब्रॅकेट्स वगैरे आहेत का इथे, तर नाही, सगळे ब्रॅकेट सॉल्व झालेले आहेत. आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन याच्यापैकी करायचं. कुठे आहे बघा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठे आहे, इथे आहे. 2 × 4 आहे, 3 × 6 / 3 आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तिन्ही ऑपरेशन्स एका स्टेपमध्ये न करता एका वेळी एकच ऑपरेशन करा, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. म्हणजे पहिला हे ऑपरेशन तरी करून घ्या किंवा डिव्हिजनचं ऑपरेशन तरी करून घ्या. चला आपण सॉल्व करूयात. इक्वल टूच्या खाली इक्वल टू आलं, 6 प्लस ॲज इट इज लिहिलं 2 × 4 8 मायनस 3 × 6 18 / 3. ठीक आहे, आपण इथे काय केलं, मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन एका स्टेपमध्ये करून घेतलं. डिव्हिजन आहे तसं लिहिलं. आता परत बघा याच्यामध्ये दुसरं कुठलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का, तर आहे, इथे आहे 18 / 3. ते पुढच्या स्टेपमध्ये सॉल्व करून घ्यायचं आहे. इक्वल टूच्या खाली इक्वल टू 6 + 8 ॲज इट इज लिहिलं, मायनस 18 / 3 3 × 6 = 18 6. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये परत कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का, नाही. मग आता ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन सॉल्व करायचं आहे. आता हे तिन्ही आपण एका स्टेपमध्ये सॉल्व करू शकतो, अदरवाईज आपण ह्याची ॲडिशन करू शकतो एका स्टेपमध्ये, नंतर आलेल्या आन्सरमधून हे -6 करू शकतो. आपण काय करायचं आहे, इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहिलं, याच्यामध्ये बघा +6 -6 प्लसला मायनस इलिमिनेट होतं आहे, राहतं फक्त +8. ठीक आहे, तुम्ही ॲडिशन जरी करून घेतलात तरीसुद्धा बघा 8 + 6 किती होतं 14 14 - 6 8च राहतं. म्हणजे तुम्ही इलिमिनेट केलं काय किंवा ॲडिशन करून सबट्रॅक्शन केलं काय, आन्सर सेमच राहतं. नाव लेट्स गो टू नेक्स्ट एक्झाम्पल. याच्यामध्ये पहिला स्टेप काय पाहायचं आहे, ब्रॅकेट्स आहेत का. पहिला इक्वल टू लिहिलं, ब्रॅकेट्स कुठे आहेत, इथे एक ब्रॅकेट आहे, इथे एक ब्रॅकेट आहे, ते पहिला सॉल्व करून घ्यायचं आहे. बाकीचे नंबर्स आहे तसे लिहून घ्यायचे आहेत. 2 - 3 2 - 3चा आन्सर काय येतं, 2 - 3 -1. राईट, अरिथमेटिक ऑपरेशनमध्ये आपण पाहिले, याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 3 आहे, त्याचं चिन्ह मायनस आहे म्हणून -1. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर 3 आहे आणि ब्रॅकेटच्या आतमधला आन्सर -1 आहे. राईट, मग ब्रॅकेटचा मिनिंग काय होतो की मल्टिप्लिकेशन, म्हणून 3 × -1. कळतं आहे, इथे 3 आणि ब्रॅकेटच्यामध्ये दुसरं काही ऑपरेशन नाही आहे ना, दुसरं काही चिन्ह नाही आहे. काही चिन्ह नाही आहे म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन असतं, म्हणून हे मल्टिप्लिकेशन आहे असं लिहिलं आणि 2 - 3चा आन्सर -1 लिहून घेतलं. आता पुढचे नंबर्स आहे तसे लिहून घ्यायचं जोपर्यंत हे ब्रॅकेट सॉल्व करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, -6. आता इथे परत मायनस आहे तसं लिहिलं आणि ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. 2 + 3 = +5. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट बघायचं याच्यामध्ये कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का, तर इथे आहे. मग तेवढं पहिला सॉल्व करून घ्यायचं नेक्स्ट स्टेपमध्ये. इक्वल टूच्या खाली इक्वल टू 2. आता -3 ह्या 3चं साईन आहे मायनस, -3 × -1. अरिथमेटिक ऑपरेशनच्या रूलमध्ये आपण पाहिलं आहे, जेव्हा चिन्ह समान असतात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळी आन्सर येतं पॉझिटिव्ह. चिन्ह समान असताना आन्सर पॉझिटिव्ह, म्हणून 2 + 3 × 1 = 3. कळतं आहे, हे मायनसचं प्लस कसं झालं, हे -3 × हे -1 मायनस इंटू मायनस प्लस झालं आणि 3 × 1 = 3. ठीक आहे, -6 आहे असं लिहिलं. आता हे मायनस साईन आहे, एक तर मल्टिप्लिकेशन राहतं, ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन, साईनच्या आतमधल्या साईनला मल्टिप्लिकेशन, मायनस × प्लस. जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये चिन्ह विरुद्ध असतात तेव्हा काय होतं,
निगेटिव्ह येतं, म्हणून -5. ठीक आहे. आता बघा इथले मल्टिप्लिकेशन डिव्हिजन गेले सगळे. ॲडिशन सबट्रॅक्शन करून घ्या. इक्वल टूच्या खाली इक्वल टू 2 + 3 = 5. -6 -5. आता पुढे परत इक्वल टूच्या खाली इक्वल टू. इथे +5 आहे, इथे -5 आहे. दोन्ही एलिमिनेट होईल, राहील फक्त -6. आता पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. याच्यामध्ये बघा पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहेत. कोणते कोणते ब्रॅकेट आहेत बघा. पॅरेंथेसिस आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, कर्ली ब्रॅकेट आहे. तिन्ही टाईपचे ब्रॅकेट्स आहेत. मग आता रूल्स काय सांगतात. पहिला पॅरेंथेसिस सॉल्व करायचं, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करायचं, नंतर कर्ली ब्रॅकेट सॉल्व करायचं. चला तर मग पॅरेंथेसिस सॉल्व करूया. म्हणजे आता पॅरेंथेसिस सॉल्व करताना आपल्याला फक्त या एवढ्या पोर्शनवरती लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकीचं ॲज इट इज लिहून घ्यायचं. मग ते पहिला लिहून घेऊयात. इक्वल टू 18 डिवायडेड बाय कर्ली ब्रॅकेटमध्ये 6 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 मायनस. सगळं आहे तसं लिहून घेतलं. आता आपण सॉल्व करणार आहोत पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस सॉल्व करताना बघा याच्यामध्ये पहिला सगळे ऑपरेशन्सच आहेत. ऑपरेशन्समध्ये पहिलं ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचं आहे. एकदम मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. याच्यापैकी कोणतं आहे का, तर मल्टिप्लिकेशन आहे इथे. ठीक आहे. त्यामुळं ब्रॅकेट ॲज इट इज लिहून घ्यायचं आपण आणि फक्त एवढं ऑपरेशन आपण परफॉर्म करायचं 3 × 2. ठीक आहे. म्हणजे ह्या पॅरेंथेसिसमध्ये 8 - 5 + 3 × 2 6. आता ब्रॅकेट्स कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट इक्वल टूच्या खाली इक्वल टू. याच्यामध्ये आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय नाही आहेत, त्यामुळे हे ऑपरेशन्स एका स्टेपमध्ये होऊ शकतं आणि आपलं पॅरेंथेसिस सॉल्व होऊ शकतं. त्यामुळं पॅरेंथेसिसपर्यंत ॲज इट इज सगळं लिहून घ्यायचं आहे. 18 डिवायडेड बाय कर्ली ब्रॅकेटमध्ये 6 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 मायनस. आता याच्यामध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. 8 - 5 = 3 +3 +3 + 6 = +9. बाहेर मायनस आहे आणि पॅरेंथेसिसचा आन्सर येईल +9. ठीक आहे. ब्रॅकेट्स कंप्लीट करून घ्या. इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन. आता ऑपरेशन्स तर आपण परफॉर्म केले. पॅरेंथेसिसच्या बाहेर आहे मायनस, आतमध्ये आहे प्लस. ब्रॅकेटचा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन. मायनस मल्टिप्लिकेशन बाय प्लस. जेव्हा विरुद्ध साईन असतात तेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये आन्सर येतं मायनस. ठीक आहे. त्यामुळे आहे तसं लिहून घ्यायचं आहे. 18 डिवायडेड बाय कर्ली ब्रॅकेटमध्ये 6 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4. आता ह्याचा आन्सर काय येतं, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस -9. आता स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या. इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन. आता स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. 4 - 9. मग बाकीचं सगळं पहिलं आहे तसं लिहून घेऊया. 18 डिवायडेड बाय कर्ली ब्रॅकेटमध्ये 6 मल्टिप्लाय बाय 4 - 9चा आन्सर काय येतं, -5 मल्टिप्लाय बाय -5. कर्ली ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. आता परत इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन. राहिलं आहे कोणता ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट राहिलं आहे. पॅरेंथेसिस आलं आहे परत, पण आता पॅरेंथेसिस कशासाठी आहे, का नंबरसाठी आहे आणि मध्ये मल्टिपल साईन आहे. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय -5. 6 मल्टिप्लाय बाय -5 काय होतं, 5 × 6 = 30. आणि साईन काय येणार, याचा प्लस याचा मायनस. अपोजिट साईन असतात त्यावेळी आन्सर येतं मायनस. त्यामुळं आन्सर काय येईल, 18 डिवायडेड बाय -30. करेक्ट. आता हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला. 18 डिवायडेड बाय -30 होऊ शकतं का, निशेष भाग तरी जाणार नाही, पूर्ण भाग जाणार नाही. मग आता ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म तरी आपण देऊ शकतो. करेक्ट. बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म देणं इझी जाईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये कसं होईल, 18 डिवायडेड बाय म्हणजे अपॉन -30. करेक्ट. आता बघा कोणत्या संख्येने याला भाग जातो, 6 × 3 = 18, 6 × 5 = 30. करेक्ट. आणि नेगेटिव्ह साईन आहे तसं, त्यामुळं आन्सर येणार 3/-5. इझी आहे. रूल्स लक्षात राहिले की सगळं इझी आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. याच्यामध्ये बघा अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत पण अपूर्णांक वापरलेले आहेत. आता बघा
क्वेश्चन काय आहे, 2.3/4 वजा 5/3 अधिक 2. ठीक आहे. पहिली गोष्ट, याच्यामध्ये ब्रॅकेट्स आहेत का, तर ब्रॅकेट्स नाही आहेत. ब्रॅकेटचा प्रश्न संपला. नंतर काय रूल सांगतो, ऑपरेशन परफॉर्म करताना मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन पहिला करून घ्यायचं आहे का याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन नाही आहे. ठीक आहे. मग राहतं काय, ॲडिशन सबट्रॅक्शन करून घ्यायचं. पण आता बघा, अपूर्णांकांचं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे, ते पण पूर्णांक अपूर्णांकामध्ये हे मांडलेले आहेत. तर पहिल्यांदा ह्याला अंश छेदाच्या रूपात लिहून घ्यायचं. ते कसं लिहून घ्यायचं बघा, 2.3/4 जो छेद असतो, हा जो छेद 4 आहे, आणि हे जे पूर्णांक आहे 2 पूर्णांक, याच्यामध्ये चिन्ह असतं मल्टिप्लिकेशन. आणि म्हणजे हा जो अंश आहे आणि हे जो पूर्णांक आहे याच्यामध्ये चिन्ह असतं प्लस. म्हणजे पहिला मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा, म्हणजे ॲडिशन करायची. जे काही आन्सर येईल ते लिहायचं न्यूमरेटरला. ठीक आहे. म्हणजे आता बघा, 4 × 2 8, करेक्ट. 8 + 3 11, आणि छेद आहे तसा लिहून घ्यायचा. 11 / 4 म्हणजे 2.3/4 हे जेव्हा अंश छेदामध्ये लिहितो त्यावेळी त्याचा अंश छेदामध्ये कन्व्हर्जन कसं होतं, 11/4. आता मायनस चिन्ह आहे तसं लिहून घेतलं. 5 / 3 + 2. पुढची सगळ्या संख्या आहे तशा लिहून घेतल्या. पण पहिल्यांदा आता काय करूयात, ह्याचं सबट्रॅक्शन करूयात. मग आता बघा, सबट्रॅक्शन करताना पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 4, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 3. तर याच्यामध्ये ऑपरेशन होईल का, जर अपूर्णांकामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तर त्यांचा छेद तर समान पाहिजे, राईट. मग आता काय, असं छेद समान करून घ्यावं लागेल पहिलं आपल्याला. मग त्याच्यासाठी इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन लिहिलं. 11/4 या अपूर्णांकाला अंशाला पण 3 न गुणलं, छेदाला पण 3 न गुणलं, वजा 5/3. याच्यामध्ये अंशाला पण 4 न गुणलं, छेदाला पण 4 न गुणलं. आता हे पहिल्या अपूर्णांकाला 3 न गुणले, दुसऱ्या अपूर्णांकाला 4 न गुणले, असं का बरं, 3 आणि 4 कुठून आले, प्रश्न पडतो ना आपल्याला. तर बघा, 11/4 याच्या छेदाच्या स्थानी 4 आहे ऑलरेडी, नाही आहे काय, 5/3 मधला 3 नाही आहे, म्हणून आपण 11/4ला 3 न गुणलं. आणि 5/3 मध्ये 3 आहे, पण 11/4 मध्ये जसा 4 आहे तसा 4 तिथे कुठे नाही आहे, म्हणून 5/3ला आपण 4 न गुणलं. आणि पुढे +2 आहे तसं लिहिलं. आता आन्सर काय येईल, 11 × 3 33 / 4 3 जा 12, मायनस आहे तसं लिहिलं. 5 4 जा 20 / 3 4 जा 12, +2 आहे तसं लिहिलं. ठीक आहे. आता बघा, डिनॉमिनेटरला सेम व्हॅल्यूज आहेत, म्हणजे छेद समान आहे. आता छेद समान आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशन होणार. बघा कसं होणार ऑपरेशन, इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन लिहिलं. 13 / 12 आहे तसं. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन झालं आणि डिनॉमिनेटर आहे तसा 12 लिहिला. आता पहिल्या अपूर्णांकाचं डिनॉमिनेटर 12 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचं डिनॉमिनेटर 1 आहे. ह्या 1नं ह्या 12ला मल्टिप्लाय करायला लागेल, न्यूमरेटरला पण 1नं मल्टिप्लाय करायला लागेल. सेम ह्या 12नं ह्या 1ला मल्टिप्लाय करायला लागेल. जसं डिनॉमिनेटरला 12नं मल्टिप्लाय करतोय तसं न्यूमरेटरला पण 12नं मल्टिप्लाय करायला लागेल. मग काय येईल बघा, 13 × 1 = 13 / 12 × 1 = 12, प्लस साईन आहे तसं. 2 × 12 = 24 / 1 × 12 = 12. 2 झाले डिनॉमिनेटरला नंबर सेम. आता करा ॲडिशन. काय होईल, न्यूमरेटरचं ॲडिशन होईल, डिनॉमिनेटर कॉमन आहे तो सेम तसंच राहील. न्यूमरेटरचं ॲडिशन कसं होईल, 13 + 24 किती होतं आहे बघा, 37 / 12 आहे तसं लिहिलं. आता बघा, ह्याला सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा, अदरवाईज ॲज इट इज आन्सर लिहा. सिम्प्लिफाय होतं का ह्याला,
नाही होत, कारण 37 इज प्राईम नंबर, मूळ संख्या आहे ती, त्यामुळे हे झालं आन्सर. आता पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. याच्यामध्ये पण अपूर्णांकाचं ऑपरेशन्स आहेत. पहिली गोष्ट ब्रॅकेट्स आहेत का बघायचं. ब्रॅकेट्स नसतील तर मग मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमधले काय ऑपरेशन्स आहेत का बघायचं. याच्यामध्ये आहेत का, आहेत. इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे डिव्हिजन आहे. मग आता ऑपरेशन्स करण्यासाठी पहिला हे जे पूर्णांक अपूर्णांकामध्ये आहे ते पहिलं आपल्याला अंशछेदामध्ये लिहावं लागेल, पहिली स्टेप. करेक्ट. डिनॉमिनेटर आणि पूर्णांक याच्यामध्ये असतं मल्टिप्लिकेशन, आणि पूर्णांक आणि न्यूमरेटर याच्यामध्ये असतं ॲडिशन. ठीक आहे. मग आता करा ऑपरेशन. पहिला अपूर्णांकाचा अंशछेदामध्ये लिहिताना कसं होईल, 2 2 जा 4 प्लस 7 इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तसा 2 लिहायचा. झालं, अंशछेदामध्ये आलं. मल्टिप्लाय बाय आहे तसं लिहून घेतलं. इथे सुद्धा इथे येणार मल्टिप्लिकेशन, इथे येणार ॲडिशन. 3 3 जा 9, 9 प्लस 2 11 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 11 आहे तसं लिहून घेतलं. याच्यामध्ये दोन अपूर्णांकाच्या मध्ये साइन आहे मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साइन असेल तर डिनॉमिनेटर सेम असायची काही गरज नाही. डिनॉमिनेटर सेम कधी लागतात, जेव्हा त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तरच डिनॉमिनेटर सेम लागतात. इथे काय गरज आहे का डिनॉमिनेटर सेम करायची, नाही आहे, कारण की मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कसं करणार, न्यूमरेटरचं न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 11 मल्टिप्लाय बाय 11 किती होतं, 121 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 6 डिवायडेड बाय 11 आहे तसं लिहून घेतलं. आता बघा 11चा डिनॉमिनेटर काय आहे, काहीच नाही आहे, म्हणजे आहे 1. ठीक आहे. मग आता अपूर्णांक कसे होतील, 121/6 भागिले 11/1. ठीक आहे. आता इथे जे डिवाइड आहे हे डिवाइड ऑपरेशन करण्यापेक्षा आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं सोपं जातं. म्हणून आता ह्याला काय करायचं, डिवाइडला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करायचं, तर 121/6 आहे तसं लिहिलं, डिवायडेड बाय आहे त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणून इथं मल्टिप्लाय लिहिलं, डिवायडेड बाय 11/1 होतं. इथे आता डिवाइडचं मल्टिप्लिकेशन झालं त्यामुळे काय होईल, 11/1चा रेसिप्रोकल होईल. रेसिप्रोकल म्हणजे काय, डिनॉमिनेटरचा होईल न्यूमरेटर, न्यूमरेटरचा होईल डिनॉमिनेटर, म्हणजे 121 डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 11. आता 11 जा 11, 11 वजा 11 राहिला 11, 11 जा 11, म्हणजे आन्सर काय येईल, 11/6 मल्टिप्लाय बाय 1/1. मग न्यूमरेटरचं न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन, 11 जा 11 डिवायडेड बाय 6 जा 6, हे झालं आन्सर. आहे इझी. रूल्स झालेत की सगळं इझी होतं, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. मग आता प्रॅक्टिससाठी आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, हे तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे आणि आलेला आन्सर कमेंटमध्ये टाकायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रूल्स पण पक्के होतील, प्रॉब्लेम्स पण सॉल्व करता येतात का नाही ते कळेल, आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम सुटले तर तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल. आणि कॉन्फिडन्स बिल्ड झाला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असता. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नंबर प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, म्हणजे असेच काही नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.